आचार्य जैमिनी महर्षी कृष्णद्वैपायन व्यासदेवांच्या 4 प्रमुख शिष्यांपैकी एक होते. त्यांना वेदव्यासांनी सामवेद आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ शिकवले होते. ते पूर्वमीमांसा दर्शन या ग्रंथाचे रचनाकारही आहेत. याशिवाय त्यांनी भारत संहिताची रचना केली आहे. जैमिनीय ब्राह्मण ग्रंथ वेदाचा एक भाग आहे, पण हा ग्रंथ सध्या पूर्णपणे उपलब्ध नाही. त्यातील काही भागच उपलब्ध आहे. जैमिनीय आर्षेय ब्राह्मण तसेच जैमिनीय उपनिषद ब्राह्मण आणि आर्षेय ब्राह्मण यांचे परदेशातील काही भाषांमध्ये भाषांतरही झालेले आहे. ब्राह्मण ग्रंथातील 9व्या अध्यायाला केनोपनिषद म्हणतात, तर दुसऱ्या भागाला ब्राह्मणोपनिषद असे म्हणतात. जैमिनीय श्रौत सूत्र हा ग्रंथ सामवेदाशी संबंधित आहे. वेदव्यासांनी आपल्या या 4 प्रमुख शिष्यांना महाभारत हा ग्रंथ शिकवला. यांनी पण आपल्या इतर गुरुबंधूंप्रमाणे महाभारत आदी पर्वाबाबत एक वेगळी संहिता लिहिली आहे आणि त्याला खुद्द व्यासदेवांनी मान्यता दिली होती. याचे एकूण 68 अध्याय आहेत. यामध्ये युधिष्ठिर आणि जन्मेजय यांनी केलेल्या अश्वमेध यज्ञाचे, त्यातील धार्मिक बाबींचे सविस्तर वर्णन आहे. असेही सांगितले जाते की जैमिनींप्रमाणे वेदव्यासांचे इतर 3 शिष्य म्हणजे सुमंत, पैली आणि शुक यांनी पण महाभारत संहितेची रचना केली होती. परंतु तूर्तास फक्त जैमिनीचे अश्वमेध पर्व एवढेच आपल्याला उपलब्ध आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्रावर सूत्ररूपाने एक ग्रंथ लिहिला आहे. यात मानवाचे आयुर्मानाचा विचार केलेला आहे. तो काशी हिंदू विश्वविद्यालयाचे भूतपूर्व ज्योतिषशास्त्राचे अध्यापक रामरत्न ओझा यांनी प्रकाशित केलेला आहे. जैमिनी हे वेदव्यासांचे शिष्य. वेदव्यास आपल्या शिष्यांबरोबर अनेक विषयावर बरेच वेळा चर्चा करीत असत. एक दिवस असेच वेदव्यास म्हणाले की 6 विकारांमध्ये काम या विकाराला माणूस सहजासहजी आपल्या अधीन ठेवू शकत नाही. या कामापुढे अनेक मोठमोठ्या तपस्वी लोकांचे तप वाया गेले आहे. जैमिनीने हे सगळे ऐकले व त्यांनी मनाशी एक निश्चय केला की आपण या कामावर विजय मिळवायचाच. अनेक वर्षे गेली. जैमिनीने खूप निश्चयपूर्वक या कामाला जवळ येऊ दिले नाही आणि एके दिवशी ते आपल्या गुरूंकडे आले व म्हणाले, गुरुजी, मी आता कामाला पूर्णपणे माझ्या अधीन ठेवले आहे. वेदव्यास हसले आणि म्हणाले, नाही रे बाळा, असे खरंच होत नाही. त्याला जिंकणे, त्याला आपल्या ताब्यात ठेवणे खरंच खूप अवघड आहे रे. मी म्हणणाऱ्यांनी ह्याच्या पुढे शरणागती पत्करलेली आहे. जैमिनी म्हणाले, हो, पण प्रयत्नाने, अखंड साधनेने हे साध्य होते असे तुम्हीच तर आम्हाला सांगितले होतेत ना. मला आता पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाले आहे. वेदव्यास म्हणाले, अरे वा, मग खरंच खूपच छान झाले. पण एखाद्या प्रसंगात तुझे वैराग्य डळमळू शकते तेव्हा तू अजूनही खूपच सावध राहायला हवेस. जैमिनी म्हणाले, होय गुरुजी. मग असेच काही दिवस गेले आणि एका सायंकाळी जैमिनी आपली नित्यकर्म आटोपून आपल्या कुटीत आले. त्यांचा आश्रम परिसर अतिशय रम्य होता. आता सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता. जैमिनीने आपल्या कुटीतील अग्नी प्रज्वलित करून दिवा लावला. संध्याकाळच्या शांत वातावरणात त्या कुटीतील दिव्याचा मंद प्रकाश पसरला होता. अचानक काय झाले ते काही कळलेच नाही, पण एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात काळ्या ढगांची ही गर्दी झाली. आता तर विजासुद्धा चमकू लागल्या आणि कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली. जैमिनी उठले आणि आपल्या कुटीचे दार नीट लावून घेतले. आणि काय, इतक्यात जोरदार पावसाला सुरुवातही झाली. विजांचे चमकणे, ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा, पाऊस असे निसर्गाचे सर्व चित्र एका क्षणात पालटून गेले. एवढ्यात कुटीचा दरवाजा बाहेरून कोणीतरी वाजवत होते आणि दार उघडता का, दार उघडता का असा आवाजही त्यांना येऊ लागला. अरे बापरे, एवढ्या पावसात बाहेर कोण आले असेल असा विचार करीतच ऋषींनी जाऊन दार उघडले. तर काय, दारात एक सुंदर तरुणी
स्त्री नख शिखांत भिजलेली, भीतीने आणि थंडीने थरथर कापत असलेली त्यांना दिसली. त्यांनी तिला आत घेतले, दार पुन्हा लावून घेतले. ती तरुणी एका कोपऱ्यात तिचे अंग चोरून उभी राहिली होती. तिची अवस्था पाहून ऋषींनी त्यांचे स्वतःचे एक वस्त्र तिला दिले. थोडा वेळ गेला. ऋषी विचार करीत होते की ही तरुणी कोण असेल बरे? इतक्या संध्याकाळी ती इकडे का आली आहे? ती काही संकटात सापडली आहे का? वगैरे वगैरे. आणि आता ती तरुणी थोडीफार सावरली होती. हात जोडून उभी राहून तिने ऋषींचे आभार मानत बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, माफ करा, मी तुम्हाला खूपच त्रास दिला, पण या पावसाने मला अचानकच गाठले हो. आणि मग दोघांची एकमेकाशी बोलता बोलता ओळखही व्हायला लागली. ऋषींना कळले की ती अविवाहित आहे. त्यांनी आश्चर्याने विचारले की तुझा विवाह अजून का बरे झाला नाही? तेव्हा ती म्हणाली, काय सांगू, माझी एक अट आहे आणि ती अट जो कोणी पूर्ण करेल त्याच्याशीच मी विवाह करणार आहे. मग तिने आपली अट ऋषींना सांगितली. ते म्हणाले, हा तिच्या, ही अट काही एवढी अवघड नाही आहे. ती तर खरं कोणीही पूर्ण करू शकला असता आत्तापर्यंत. ती म्हणाली, नाही ना, मला अजून तरी तसे कोणी भेटलेच नाही आहे. आणि ही अट जर तुम्हाला अवघड वाटत नसेल तर तुम्हाला एक विचारू, तुम्हीच का नाही मग माझ्याशी विवाह करत? आता मात्र ऋषी हडबडले, विचारात पडले. अट खूप विचित्र होती, पण ऋषींचे मन तिच्याकडे आकर्षितही झाले होते. त्यांनी विचार केला, इथे तर आपण दोघेच आहोत. एवढ्या पावसात रात्रीचे इथे कोणी येण्याची शक्यताही नाही. त्यांनी थोडासा विचार केला आणि ते म्हणले, हो, तुझी अट काय आहे ती तर सांग. मग तिने तिची अट सांगितली. तिची अट अशी होती की जो कोणी घोडा करून तिला पाठीवर बसवून अग्नीला 7 प्रदक्षिणा घालेल त्याच्याशीच ती विवाह करेल. असे म्हणताच ऋषी आणखीच विचारात पडले. ऋषी म्हणाले, ठीक आहे. मग ऋषी स्वतः घोडा झाले आणि ही त्यांच्या पाठीवर बसली सुद्धा. 1, 2, 3 असे करत करत आता 6 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त एकच शेवटची 7वी प्रदक्षिणा ती झाली की मग ही सुंदर तरुणी आपली पत्नी होणार असा विचार करत ऋषींनी 7वी प्रदक्षिणा पूर्ण केली. ते म्हणाले, सुंदरी, आता तू माझी झालीस. पण तिच्याकडून तर काही उत्तरच आले नाही. ती फक्त त्यांच्या पाठीवरून खाली उतरली आणि ऋषी पण स्वतः उठून उभे राहिले. आणि काय, त्यांना एकदम धक्काच बसला, कारण तेथे ती सुंदरी वगैरे कोणीच नव्हती. तिच्याऐवजी तिथे त्यांचे गुरु व्यासदेव उभे होते. ते हसत म्हणाले, बाळा, आता तरी तुला माझे म्हणणे पटले का? जैमिनी खाली मान घालून म्हणाले, हो गुरुजी. व्यासदेव म्हणाले, बाबा रे, हा काम आणि अहंकार दोन्ही जिंकणे इतके सोपे नाही बरे. आता गुरुदेवांचे म्हणणे शिष्याला पूर्णपणे पटले होते आणि त्यांच्या मनातील आणि बाहेरची अशी दोन्ही वादळे सुद्धा शमली होती.